स्टुडंट, आपण मागच्या लेक्चर्स मध्ये लॉग कंप्लीट केला. लॉगचा जो चार्ट होता तो लॉगचा चार्ट कसा पाहत असतात ते पाहिलं. आजच्या लेक्चर्स मध्ये आपण अँटीलॉग कसा पाहत असतात ते पाहू. अँटीलॉग हा कशासाठी वापरला जातो की आपल्याला न्यूमरिकलचे जे आन्सर्स काढत असतात तर त्याच्यासाठी हा अँटीलॉगचा चार्ट आपल्याला कामी येतो. अँटीलॉग इज अ इनव्हर्स फंक्शन ऑफ लॉग. अँटीलॉग काय आहे? इनव्हर्स फंक्शन आहे लॉगचं. आज आपण हा जो अँटीलॉगचा जो चार्ट आहे तो फक्त पाहणं शिकणार आहे आणि मग पुढच्या नेक्स्ट लेक्चरला लॉग आणि अँटीलॉगचा यूज करून न्यूमरिकल कसे सॉल्व करत असतात ते पाहायचं आहे. आज आपण अँटीलॉग पाहू. अँटीलॉगचा जो चार्ट आहे हा अँटीलॉगचा चार्ट लॉगच्या प्रमाणेच आहे. फक्त दोघांमध्ये असा डिफरन्स आहे की लॉग जो आहे हा लॉग 10 पासून चालू होतो आणि अँटीलॉग जो आहे हा अँटीलॉग 0.00, 0.01, 0.02 अप टू द 0.99. याचा अर्थ काय होते की अँटीलॉग जे आहे हे अँटीलॉग आपण फक्त फ्रॅक्शन संख्यांचे पाहत असतो. कोणत्या संख्यांचे पाहत असतो? फ्रॅक्शन संख्यांचे आपण काय पाहतो? अँटीलॉग पाहतो. लॉग 10 पासून चालू झालं. आपल्याला याच्यावरूनच लक्षात येते 0.00, 0.01. तर याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतात की अँटीलॉग हा नेहमी कशाचा पाहतो? आपण फ्रॅक्शन संख्यांचाच पाहतो. आणि फ्रॅक्शन संख्या कशा ओळखायच्या तुम्हाला माहिती आहे. दुसरं, हा अँटीलॉग जेव्हा पाहतो तर याच्यामध्ये हा जो मेन डिफरन्स आहे हा मेन डिफरन्स काय होते? ऍड म्हणजे काय होते? ऍडिशन. ऍड म्हणजे काय होते? ऍडिशन. तर हा चार्ट पहा कसा आहे. 0.00 पासून चालू होतो अप टू द 0.99 पर्यंत. अँटीलॉग 0 पासून तर 9 पर्यंत आणि मेन डिफरन्स 1 पासून तर काय आहे? 9. चार्ट आपण काढल्यानंतर हा जो चार्ट आहे हा चार्टचा उपयोग करून आपण अँटीलॉग कसा पाहत असतात ते पाहू. पहा पहिल्या नंबरवरचा प्रॉब्लेम. अँटीलॉग ऑफ 0.5993. आपल्याला याचा काय पाहायचा आहे? अँटीलॉग पाहायचा आहे. अँटीलॉग पाहण्याच्या दोन पद्धती आहेत. पॉझिटिव्ह संख्यांसाठी आणि निगेटिव्ह संख्यांसाठी दोन पद्धती आहेत. इंटिजर पार्ट मध्ये 0, 1, 2, 3 असतानाच्या दोन पद्धती आहे अँटीलॉग पाहण्याच्या. बार 1, बार 2, बार 3, बार 4 अप टू बार 5 अशा संख्या असताना मग अँटीलॉग कसा पाहत असतात ते पहा. दोन पद्धतीमध्ये आहे. एक 10च्या पॉवर मध्ये आणि एक बिना पॉवर मध्ये. तर पहिल्यांदा आपण इथे पॉझिटिव्ह संख्या असतानाचे अँटीलॉग पाहू. अँटीलॉग ऑफ 0.5993 या संख्येचा काय पाहायचा? अँटीलॉग पाहायचा. तुम्हाला आताच सांगितलं मी अँटीलॉग जो आहे हा अँटीलॉग कोणत्या संख्येचा पाहतो आपण? फ्रॅक्शन संख्येचा. तर डेसिमल पॉइंटच्या उजवीकडल्या संख्या कोणत्या असतात? फ्रॅक्शन. तर डेसिमल पॉइंट नंतर जे पहिले जे दोन डिजिट आहे हे काय दाखवतात आपल्याला? लाईन नंबर. हा काय दाखवतो? अँटीलॉग. काय दाखवतो? अँटीलॉग. आणि हा काय दाखवतो? मेन डिफरन्स. बरोबर. काय दाखवतो? मेन डिफरन्स दाखवतो. आता लक्ष द्या. 59चा 0.59चा 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 कशामध्ये? 9 मध्ये. 0.59चा 9 मध्ये. आणि 3 मधला मेन डिफरन्स. 3 मधला मेन डिफरन्स. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. अँटीलॉग पाहत असताना आपल्याला याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे घ्यायच्या नाही. तुम्ही तुमचा अँटीलॉगचा चार्ट काढा. काढला? पहा 0.59चा 0.59चा 9 मध्ये. 0.59चा 9 मध्ये. 0.59चा 9 मध्ये आहे 3972. 3972 आणि 3 मधला मेन डिफरन्स. 3 मधला मेन डिफरन्स किती आहे? 3. इथे असं प्रेस मारायची आणि लिहायचं
0.59चा 9 मध्ये 3972 आणि 3 मीन डिफरन्स यांची काय करायची ॲडिशन 5793 आणि हा अँटीलॉग इथे लिहायचा 3975. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक पाहायची नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय करायचं पहा, नेहमी लक्षात ठेवायचं लेफ्ट हँड साइडनी एक डिजिट सोडून म्हणजे डावीकडली एक संख्या सोडून इथे डेसिमल पॉइंट द्यायचा, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन लिहायचं, त्याच्यानंतर इथे 10 लिहायचा आणि जे इंटिजर पार्ट मध्ये संख्या आहे ती 10 च्या पॉवरला लिहायची. इथे किती लिहायची, किती आहे इंटिजर पार्ट मध्ये 0, तर 0 लिहायची. 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, बार 1 असेल तर -1, बार 2 असेल तर -2, असे 10 च्या पॉवर मध्ये लिहिण्याची पद्धत असते. पुन्हा एकदा पहा, आपण काय केला 59चा 9 मध्ये अँटीलॉग पाहिला. मीन डिफरन्स 3 मध्ये किती आहे 3, मीन डिफरन्स 3 मध्ये किती आहे 3 आहे, 3 मध्ये किती आहे 3, 3 मध्ये किती आहे 3. यांची आपण काय केली ऍडिशन केल्यानंतर तो अँटीलॉग लिहायचा. अँटीलॉग लिहिल्यानंतर डावीकडून एक डिजिट सोडून द्यायचा, इथे डेसिमल पॉइंट द्यायचा, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन 10 आणि जी इंटिजर संख्या असेल ती इंटिजर संख्या त्याच्या पॉवरला घ्यायची. बरोबर. आपण पहिल्यांदा 10 च्या पॉवरच्या मेथड्स कशा आहेत. त्याच्यानंतर दुसरं प्रॉब्लेम. आता तुम्हाला अँटीलॉग समजला. आता आपल्याला काही अँटीलॉगचं काही एकाच प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला अँटीलॉग क्वेश्चन असतात ते समजून सांग. या चार्टचं काही काम नाही आता. ठीक आहे. पहा आता इथे सेकंड नंबरवर अँटीलॉग ऑफ एकच प्रॉब्लेम घेता मुद्दा म्हणून तुम्हाला समजते म्हणून. इथे 1.5993 59चा 9 मध्ये किती आहे अँटीलॉग 3972 आणि 3 मधला मीन डिफरन्स किती आहे 3. ऍडिशन किती आली 3975. एका डिजिट नंतर काय म्हटलं पॉइंट द्यायचा, त्याच्यानंतर इथे मल्टिप्लिकेशनचं साइन, इथे 10 आणि आता इंटिजर पार्ट मध्ये किती आहे 1, तर मग इथे 1 घ्यायचं. येत्या का लक्षात. मग अशी 0 होता म्हणून 0, 1 होता म्हणून 1. बरोबर. त्याच्यानंतर अँटीलॉग ऑफ 2.5993 याचा अँटीलॉग तोच 0.59च्या 9 मध्ये 0.59च्या 9 मध्ये 3972, 3 मधला मीन डिफरन्स किती 3, किती आली ऍडिशन 3975. एका डिजिट नंतर पॉइंट 10 चा पॉवर इथे किती आहे इंटिजर पार्ट मध्ये किती आहे 2, 1 होता म्हणून 1, 2 आहे म्हणून 2. जितकी संख्या इंटिजर पार्ट मध्ये असेल तेवढी संख्या त्याच्या इंडायसेसला जाऊ द्यायची. त्याला लक्षात 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3. अँटीलॉग ऑफ 3.5993 किती आहे अँटीलॉग 3975. एका डिजिट नंतर पॉइंट 10 चा पॉवर किती 3. अँटीलॉग ऑफ 4.5993 3975. एका डिजिट नंतर पॉइंट 10 चा पॉवर किती राहील आता 4 आहे म्हणून 4. बरोबर. अँटीलॉग ऑफ 50.5993. आता याचा अँटीलॉग 50.59च्या 9 मध्ये किती आहे हाच 3972, 3 किती झाले 3975. एका डिजिट नंतर पॉइंट इनटू किती आहे आता इंटिजर पार्ट मध्ये 15. म्हणजे तुम्हाला या संख्येवरून काय लक्षात आलं की जेव्हा आपण अँटीलॉग 10 च्या पॉवर मध्ये घेतो तर फ्रॅक्शन संख्येचा अँटीलॉग पाहायचा. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक घ्यायची नाही, लक्षात ठेवा. आणि 59चा 9 आणि 3 मध्ये
अँटीलॉग पाहिल्यानंतर तो इथे लिहायचा, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, मल्टिप्लिकेशनचं साइन लिहायचं आणि जो मल्टिप्लिकेशनचं साइन लिहिल्यानंतर 10 लिहायचं आणि जे इंटिजर पार्ट मध्ये संख्या असेल ती 10च्या मागाला लिहायची. लक्षात आलं? 0 असेल तर 0, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, 15 असेल तर 15. तर हे 10च्या पॉवर मध्ये लिहिण्याची अँटीलॉगची पद्धत आहे. कोणत्या संख्येसाठी पाहत आहे आपण? पॉझिटिव्ह संख्येसाठी. बार 1 वगैरे असतानाची पद्धत पाहत नाही. पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह संख्येसाठी. आता याला सेकंड मेथड ऑर पद्धत. ऑर पद्धत कशी असते ही पण पद्धत आली पाहिजे. ऑर मेथडमध्ये कसं लक्षात ठेवायचं बा, याच्यातही तसंच पद्धत आहे, फक्त थोडंसं लक्षात ठेवा. याचा 59चा 9 आणि 3 मध्ये अँटीलॉग पाहायचा. 59चा 9 आणि 3 मध्ये अँटीलॉग किती येणार? हाच 3975. 3975 लिहून घ्यायचं. आता एक लक्षात ठेवा, सेकंड मेथड मध्ये काय लक्षात ठेवायचं, इथे किती आहे? 0. या 0 मध्ये काय करायचं? एक ऍड करायचा. 0 मध्ये एक ऍड करायचं. काय करायचं? एक ऍड करायचं. किती? 0 + 1 1. म्हणून लेफ्ट हँड साइडनी एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. लेफ्ट हँड साइडनी काय केला? एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. काय केलं या सेकंड मेथड मध्ये? परत एकदा लक्ष द्या. याचा अँटीलॉग पाहिला 59चा 9 आणि 3 मध्ये किती आला? 3975. इंटिजर पार्ट मध्ये संख्या किती आहे? 0. त्याच्यामध्ये एक मिळवायचा. किती आला? 1. म्हणून डावीकडून एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. आता इथे सेकंड प्रॉब्लेम मध्ये पहा. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय पहा, याचा अँटीलॉग किती आला? याचा अँटीलॉग किती आहे 59चा 9 आणि 3 मध्ये? 3975. बरोबर. इंटिजर पार्ट मध्ये किती संख्या आहे? 1. या 1 मध्ये एक मिळवायचा. 1 + 1 किती झाले? 2. लेफ्ट हँड साइडनी 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. मग अशी एक डिजिट सोडून आता 2 डिजिट सोडून. मग आता इथे किती? 59चा 9 आणि 3 मध्ये अँटीलॉग काय? 3975. इथे किती आहे? 2. या 2 मध्ये एक मिळवायचा. किती होईल? 3 नंतर 3 डिजिट नंतर पॉईंट. लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम 3975 एका डिजिट नंतर पॉईंट. इथे किती आहे? 3 + 1 किती झाले? 4. बाहेर चालला पॉईंट इथे. बरोबर. मग हे असं लिहिलं काय किंवा हे असं लिहिलं काय? सारखंच आहे. एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस इंटिजर पार्ट मध्ये 0, 1, 2, 3 अशा जर संख्या जर आल्या तर दोनही टाइपनी अँटीलॉग लिहायचा. आलं लक्षात? जनरली आपण फिजिक्स मध्ये 10च्या पॉवर मध्ये आन्सर काढत असतो, पण आपल्याला अँटीलॉग पाहण्याच्या दोनही पद्धती आल्या पाहिजे. दोनही पद्धती याच्यासाठी आल्या पाहिजे की जसं आपल्याला डेज सांगायचे. तुम्हाला जर विचारलं की एका वर्षामध्ये किती दिवस असतात तर तुम्ही काय सांगणार? 365 डेज. तुम्ही असं सांगता का 3.65 × 10⁻². आणि बऱ्याच वेळेस आपल्याला ऍडिशन करायची असते, सबट्रॅक्शन करायची असते. मग अशा वेळेस आपल्याला अँटीलॉगच्या दोन्ही पद्धती येणं आवश्यक आहे. लक्षात? तर ही अँटीलॉगची दोन्ही पद्धत लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर 3च्या वर वगैरे जर संख्या असेल तर डायरेक्ट 10च्या पॉवर मध्ये लिहायचं. पहा इथे 4.5993 10च्या पॉवर केले लिहिला 4. याच्यामध्ये लिहिता येते, याच्यामध्ये 0 वाढत जातात, पण मग आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या नियमानुसार वगैरे आपण ते लिहित आहे. जसं वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर किती आहे? 3 × 10⁸8 मीटर/सेकंद. 3 वर 8 0 द्यायला आन्सर खूप मोठं होते. फिजिक्स मध्ये काही व्हॅल्यू इतक्या स्मॉल आहे की जसं 9.1 × 10⁻31 मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. मग आता त्याला निगेटिव्ह संख्येमध्ये 0.0031 वेळा लिहायला लागेल. आणि त्याच्यामुळे आपण फिजिक्स मध्ये जनरली 10च्या पॉवर मध्ये आन्सर काढत असतो. आलं का लक्षात? तर तुम्हाला हे जे अँटीलॉगची जी पद्धत शिकवली आहे या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 10चे जे पॉवर आहे ते 10च्या पॉवर मध्ये ह्या पद्धतीने लिहायचं. आणि जर 10च्या पॉवर मध्ये नसेल लिहायचं अँटीलॉग तर या पद्धतीने लिहायचं. तर हे जे आपण पाहिलं आज अँटीलॉग, तर हा इंटिजर पार्ट मध्ये पॉझिटिव्ह संख्या असतानाचा अँटीलॉग आहे. दोन्ही टाइपने. आलं का लक्षात? तुम्हाला बार 1 असताना, बार 2 असताना, बार 3 असताना नाही शिकवलं. समजलं? लक्षात येत आहे का? तर हे अँटीलॉगचे आपण पॉझिटिव्ह संख्यांचे अँटीलॉग कशी पाहत असतात ते पाहिलं. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण निगेटिव्ह संख्या असताना बार 1, बार 2,
बार 3 बार 4 बार 5 असताना अँटीलॉग दोन पद्धतीने कसा पाहत असतात ते पाहू. तुम्हाला याच्यावर काही होमवर्क देतो, ते होमवर्क तुम्ही करा. नेक्स्ट लेक्चरला आपण ते चेक करू. लिहा अँटीलॉग ऑफ दोन्ही पद्धतीने लिहायचं आहे हा. 2598 दुसरं अँटीलॉग ऑफ 2.0958 09 चा अँटीलॉग पाहता येते, लक्षात ठेवायचं ना. 00 पॉइंट पासून अँटीलॉग चालू झाला आहे, कन्फ्यूज होऊ नका. अँटीलॉग ऑफ 0.005853 00 चा अँटीलॉग पाहायचा आहे याच्यामध्ये. अँटीलॉग ऑफ 3.5998 अँटीलॉग ऑफ 4.7995 ठीक आहे. अँटीलॉग ऑफ 5.6598 7 अँटीलॉग ऑफ 3.0995. हे 7 प्रॉब्लेम आहे. हे 7 प्रॉब्लेम तुम्ही अँटीलॉगचे करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा परत, जेव्हा जेव्हा इथे 10 चा पॉवर 0 येईल इंटिजर पार्ट मध्ये, जेव्हा जेव्हा 10 चा पॉवर काय येईल 0 येईल, तर त्यावेळेस 10 चा पॉवर 0 लिहिण्याची पद्धत नाही. त्याच्या मागचं कारण असं सांगतो की a raised to the power 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते, आणि म्हणून या नियमानुसार 10 raised to the power 0 ची व्हॅल्यू किती राहील 1 राहील, आणि म्हणून इथे 10 चा पॉवर लिहत नसतात, एवढंच लिहत असतात 3.97. लक्षात ठेवा, लिहिलं तर चुकत नाही पण लिहिण्याची पद्धत नाही. इंडायसेसच्या रूल नुसार a raised to the power 0 ची व्हॅल्यू किती येते 1 येते, आणि म्हणून इथे जेव्हा जेव्हा इंटिजर पार्ट मध्ये 0 राहील त्यावेळेस हा 10 चा पॉवर 0 लिहायचा नाही, फक्त एवढंच लिहायचं. म्हणजे दोन्ही पद्धती तुमच्या कशा येतात सारख्या येतात. लक्षात आलं का? तर नेक्स्ट लेक्चरला आपण बार 1 बार 2 असताना इथे इंटिजर पार्ट मध्ये त्याचे अँटीलॉग कसे पाहत असतात ते पाहू. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि